हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. वाजले आहेत 11:15. नायसा सकाळी स्कूलमध्ये गेली. सनी आता येईल. त्याला लेट झालं आहे आणि मग आल्यावरती फ्रेशन अप होईल आणि लगेच जाईल क्लिनिकला. आता तो तुम्हाला थोडं कमी दिसेल कारण उद्या परत त्याचं हॉस्पिटल आहे, 24 आवर्स ड्युटी. परवा पण परत आय गेस तो घरी येईल 3 तासासाठी आणि मग परत हॉस्पिटलला जाणार आहे. मग त्याची 17 आवर्सची ड्युटी आहे. सो आता असं बॅक टू बॅक ही इज बिझी. आणि दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. आज मस्त श्रुतिकाबरोबर वर्कआउटसुद्धा झालेलं आहे. आणि फटाफट आता किचनमध्ये जाते. सनी येण्याच्या आधी फटाफट नाश्ता रेडी ठेवते त्याच्यासाठी. आणि मला 11:15 वाजता जायचं आहे नायसाच्या स्कूलमध्ये, कारण आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे. म्हणजे लास्ट त्यांचं जे असेसमेंट झालेलं त्याचं रिपोर्ट्स आज आम्हाला मिळणार आहे. अजून नायसामध्ये काय प्रोग्रेस आहे ते सगळं काही तिची टीचर सांगणार आहे. अँड येस, सो आजच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. बिकॉज स्टे ट्यून्ड. कसं आहे, किती लेट झालं? 11 लगेच जायचं 12. मी नाश्ता करते जो फेवरेट साबुदाण्याची खिचडी. तेच फटाफट आवडतो. आंघोळ करून बरं कसं झालं प्रीमियर? मिस केलं मी. विचारत होते, श्वेता विचारत होती, गौरव दादा विचारत होते. ना भेटू परत कधी. ते पण आता थोडेसे बिझी होतील ना. रिलीज झालं ते असं ना मूवीचा जो आहे तो फीवर आहे ना अजून मी मला फॉर माहिती, मी जेवढ्यांदा बघेन तेवढ्यांदा मी येणार. बघू आपण परत थिएटरमध्ये. मी नसेल तर तुझ्या आईला घेऊन मूवीला. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimension World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So freshen up झालो आता लगेच चालू आहे क्लिनिकला, कारण बॅक टू बॅक ड्युटीज आहे. उद्या प्रेझेंटेशन पण आहे, सो त्याची पण तयारी करायची आहे. येस, आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ. गुड मॉर्निंग. आईचं मेथी सगळ्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग. मी चाललो क्लिनिकला. आलो असतो मी 12चं सांगितलंय. 10 मिनिटं 8 मिनिटे. 8 मिनिटं नायसाच्या स्कूलला पोहोचायला 9 मिनिटं. मी तिथून पुढे माझं क्लिनिक. आले काय करते माझी लब्बाडी डब्बाडी गंजू, माझी गंजू. जेवली तू? आलेली ना आज? काय बोलली आई टीचरला? चांगलं लिहिलं बस, एवढंच. मायरा दीदी भेटली तुला? पसारा नायसाचं घर आहे. स्नॅक आहे तिचं, स्नॅक. ओके. सो आता वाजले आहेत 7:30 आणि सनी गेला आहे क्लिनिकला. बिझी आहे थोडा. दुपारी सुद्धा लेट आला. 3:30 वाजले त्याला येता येता. आणि मग थोड्या वेळ आराम केला कारण 24 आवर्स ड्युटी करून आलेला. आणि उद्या लवकर निघणार आहे, साधारण 6:30 वाजता सकाळी, कारण त्याचा 8 वाजता सेमिनार स्टार्ट होणार आहे. आणि ही इज गोइंग टू प्रेझेंट. सो त्या सगळ्या गडबडीमध्ये आहे तो. लास्ट 1 मंथपासून हेच सगळं काही चालू आहे त्याचं. मला अभि फाल्गुनी भेटलेले. सो अभि फाल्गुनीने मला माझं बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे. लेट सी. मला सुद्धा माहिती की त्यात काय आहे. तुमच्या बरोबर मी आता ते ओपन करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी काही गिफ्ट्स आणलेले आहेत आम्हाला नायसाला राजस्थानमधनं. छानशी खेळणी आणली आहे. नायसाला सगळ्या प्रकारच्या खेळणी आवडतात. ते मस्त खेळणी आणले आहेत. मला एक मांग टिका आणलेला आहे, जी एकदम ट्रेडिशनल घालतात ना राजस्थानमध्ये. लावून बघूया. नाईस. छान अशा बांगड्या आणल्यात आणि नायसासाठी एक
ड्रेस आणलेला आहे, मस्त आहे, कॉटनचा आहे आणि असं त्याला पलाझो आहे, छान आहे. थँक्यू सो मच. आणि हे फुटवेअर सुद्धा आणलेले आहेत. सो नाव लेट्स ओपन माय गिफ्ट. लेट्स सी काय आहे गिफ्टमध्ये. आणि बघ तुला ड्रेस आणलाय मातीने. हा बघ छान आहे ना, आवडलं ना तुला? नाही. प्रश्न बघा पहिला तिचा, हे लागतं का आई? मस्त आहे ना. चला जरा फ्रेश वगैरे व्हा. कपाटच्या बाजूला ते काढ सोकत ते बॉक्स पिक आपण घेतो. मिठा मिक्स. ओ मॅडम या इकडे या. नंतर पहिले आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, ते नंतर मी तुला लावून देते. पहिले आपण अभ्यास करूया. आपण गिफ्ट उघडूया का? मला मातीने दिलेलं, अभि आणि मातीने गिफ्ट दिलंय मला, बर्थडेचं गिफ्ट. आणि फटाफट जेवायचंय, फटाफट अभ्यास करून जेवायचं, झोपायचं. पहिला अभ्यास करायचा, मग भात खायचं, मग बाबांना आज डिस्टर्ब नाही करायचंय, बाबांचं काम आहे. बाबांना काम आहे म्हणून बाबांना डिस्टर्ब नाही करायचं. काय युनिकॉर्नचं करू, पण आता आज नको बाबांना डिस्टर्ब करू. Oh my God. जरा थँक यू सो मच गाईज. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. सो मला मिळाली आहे गेसची एक छान अशी स्लिंग. I loved it. Thank you. बघूया आपण जरा. नाइस, छान. अरे कालच घेऊन आलेले आणि मला काल त्यांनी गाडीमध्येच दिलं, पण आम्हाला काल तिथे थोडंसं लेट होत होतं म्हणून मी त्यांना बोलले की मी नंतर बघते. पण मला नव्हतं माहीत की त्यांनी मला हे गिफ्ट केलेलं आहे. थँक्यू सो मच. आता त्यांना मी इमिडिएटली कॉल करते. नाईस. इवन आय लव्ह द कलर. खूप लोकांचे मेसेजेस आले की ह्यावेळेस बर्थडे ब्लॉग वगैरे नाही आहे का. सो येस, ह्यावेळेस बर्थडे नाही सेलिब्रेट केला. थोडंसं सगळं काही आजूबाजूचं जे वातावरण होतं त्याच्यामुळे मला फीलच नव्हतं होत की मी माझं बर्थडे सेलिब्रेट करू. इवन तुम्ही पाहिलं असेल खूप कमी लोकांना मी रिप्लायसुद्धा केलं आहे. बट थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मला ज्यांनी विश केलं, एवढे छान छान ब्लेसिंग्स दिले. थँक्यू सो मच. ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, बट इट्स ओके. असं काही नाही आहे की बड्डे एकदम जोरातच साजरा केला जायला पाहिजे. बट बड्डेचा दिवससुद्धा माझा छान होता. थोडंसं डाऊन होती मी, बट ठीक आहे. सो प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो असं नाही आहे. जसं की मी नेहमीच म्हणतो की अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आणि ह्या महिन्यात ॲक्च्युली खूप काही गोष्टी घडल्या आहेत, खूप काही गोष्टी झाल्या आहेत. त्यातली एक गोष्ट तर तुम्हाला ऑफकोर्स माहिती आहे. अजून एक गोष्ट आहे, बट आय एम नॉट कम्फर्टेबल इन शेअरिंग ऑल दॅट. बट
ठीक आहे, लाईफ मस्ट गो ऑन. आपण तिथेच एका जागेवर नाही राहू शकत. अँड दिस इज लाईक रियालिटी है ना. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात हे येतं आणि आपण एकाच जागेवर थांबून किंवा त्याच गोष्टीवर विचार करून आपल्याला काही मिळणार नाही आहे. सो आपण आपली कामं करत राहायची. कोणी आपल्या आयुष्यातनं गेलं आहे त्यातल्या चांगल्या आठवणी आपल्याबरोबर नेहमीच असणार आहेत आणि आपण त्यांना नेहमीच चेरिश करणार आहोत. म्हणून नेहमी म्हणते की आठवणी जेवढे मेमरीज बनवता येतील, क्रिएट करता येतील तेवढे मेमरीज क्रिएट करा. कारण तेच जे मेमरीज आहेत ते पुढे जाऊन आपण चेरिश करणार आहोत. माझे वडील जेव्हा गेले तेव्हा मी खूपच लहान होती. एवढे मेमरीज मी नाही क्रिएट करू शकली. जेवढं पण आहे ते मला फक्त फोटोजमधनं समजत आहेत. मला असं ॲज सच एकही मेमरी माझी आठवत नाही कारण मी खूपच लहान होते. माझ्यापेक्षा लहान फाल्गुनी होती. सो तिला तर बिलकुलसुद्धा नाही माहिती आहे, काहीच नाही माहिती आहे की असे आम्ही कोणतीच मोमेंट्स चेरिश करू शकतो. म्हणून जेव्हा काल आम्ही जो मूवी पाहिला मायराचा तेव्हा ते मन एवढं भरून आलं ना, एवढं भरून आलं. म्हणजे तो जो मूवी आहे तो त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात वडील नाही आहेत आणि ज्यांच्या आयुष्यात वडील आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांचं इम्पॉर्टन्स समजायला. मी फक्त वडिलांचंच नाही बोलणार तर ईच अँड एव्हरी पर्सनचं इम्पॉर्टन्स आपल्या आयुष्यात असायला पाहिजे, मला असं पर्सनली वाटतं आहे. कारण तो व्यक्ती जो कोणी आपल्या जवळ असेल तो गेल्यानंतर ते एक मनात राहून जातं की अरे हे करायला पाहिजे होतं किंवा ते करायला पाहिजे होतं. कालचा मूवी खूप 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 माझं म्हणजे आय डोंट नो सुद्धा बोलली की मी जेव्हा कधी तो मूवी बघेल ना आय एम डॅम शुअर आय एम गोइंग टू क्राय. आणि ह्याच्या आधी माझा जो फेवरेट सॉन्ग होता बाबा, जो व्हेंटिलेटरमधला सॉन्ग आहे तो एक मला खूप आवडतो, जो बाबांवरती बनवला गेला होता. त्याच्यानंतर ह्या मूवीमध्ये सुद्धा बाबांवरती एक सॉन्ग आहे. तो तुम्ही जेव्हा ऐकाल ना ट्रस्ट मी तुमच्या डोळ्यात पाणी येणारच येणार आहे. मी आईला फोन करून लगेच सांगितलं की आई तू जेव्हा कधी हा मूवी बघशील ना म्हणजे तुला ते सगळं फील होईल, तू ते रिलेट करशील. प्रत्येक व्यक्ती ते रिलेट करणार आहे. मला इवन आता बोलताना सुद्धा असं भरून येत आहे. मी तेच म्हणते की जगून घ्या, आयुष्य जगून घ्या. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. चला मग आता मी नायसाचा जरा अभ्यास घेते. कॉम्पिटिशन चालू आहे तिच्या स्कूलमध्ये काही ना काहीतरी. आता स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आहे परवा. आज त्यांना ते दिलं आहे. आय डोंट नो ते किती बोलणार आहे बट आय एम गोइंग टू ट्राय फ्रॉम माय साईड. आणि ती सुद्धा बिचारी ट्राय करेल. फोर्स वगैरे काही करणार नाही. ती जेवढं तिथे जाऊन 1-2 लाईन बोलली तरी पुष्कळ आहे. मला तर आवडेलच की तिचं पूर्ण बोलली तर. हे बघ इकडे आहे हॅपी हार्ट आणि एक हे बाकीचे करते थांब. स्टोरी बोलून टाकू बाबांना. मस्त जेवलोय आणि सकाळी लवकर उठायचं आहे कारण लवकर जाऊन प्रेझेंटेशन आहे. गिफ्ट दिला अभिषेक काहीतरी पडली. गेस मज्जा आहे बाबा. नाईस. छान छान आहे, मस्त वाटते. आणि काय बर्थडे गिफ्ट. हो. बाकी काय. आणि सनीचा बर्थडे गिफ्ट होता मौल्यवान टाईम. हा फार गरजेचं आहे बाबा आजकाल ते सगळं काय. म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी असं काय नाही आहे की मोठ्या गोष्टीच पाहिजे. एकमेकांबरोबरची साथ, एकमेकांसाठी वेळ काढणं तेच एक मोठी गिफ्ट आहे आजकाल. कारण आपण एवढं धावत असतो ना. म्हणजे इवन तुम्ही बघत असाल आम्ही एकत्र आहोत पण तरी तिथे माझ्या डोक्यात काही ना काहीतरी वेगळं चालू असतं. सनी त्याच्या ह्याच्यात बिझी असतो. म्हणून तो जो एक मी टाईम आम्हाला हवा असतो ना तो खूप कमी मिळतो. सो मौल्यवान टाईम.
आत्ताच्या काळात वेळ काढणं, टाइम इज द मोस्ट प्रेशियस गिफ्ट यू कॅन एव्हर गिव्ह टू युअर लव्ह वन्स. सो ते म्हणतात ना, म्हणून जेव्हा टाइम मिळेल तेव्हा भेटत राहा सगळ्यांना. मेन एकमेकांना टाइम काढणं प्रायोरिटी बेसिसवर ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण तर आयुष्यभर बिझी असतो, धावपळ सगळ्यांची चालू असते, एक्सक्युजेस म्हणजे इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. जर तुमची प्रायोरिटीज असेल त्या व्यक्तीसाठी तर तुम्ही कसाही वेळ कधीही कुठेही काही करू शकता. ते तर आहे. आणि फक्त व्यक्तीसाठीच ना, बट ओव्हरऑल स्वतःला काय म्हणतात ते, सेल्फ लव्ह इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि स्वतःला काय करायचं असेल तरी टाइम म्हणजे स्वतःसाठी. असं रचना म्हणते की सेल्फ लव्ह, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. मला कधीपासून स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. म्हणजे माझी न्यू इयर रिझॉल्युशन होतं की असा एक दिवस येईल जिथे एक सेल्फ लव्ह असणार आहे. नाही म्हणजे ॲक्च्युली न्यू इयर रिझॉल्युशन मध्ये होतं की लवकर सकाळी उठून मस्त मॉर्निंग वॉक, फ्रेशन अप करून मग दिवसाची छान अशी सुरुवात करायची. पण ते जमतच नाही. मेन झोपच पूर्ण नाही होत ते उठायची. म्हणजे सनीचं स्केड्यूल तर खूपच म्हणजे आय डोंट नो ते कसं ते जमतं त्याला. मी म्हणजे थोडंफार आय नो, पण ही इज नॉट द ओनली. म्हणजे असं नाही, पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये जेवढे डॉक्टर्स आहेत किंवा लाईफ स्ट्रेसफुल आहे सगळे, आणि म्हणजे मेन नाईट शिफ्ट करणं इज नॉट दॅट इझी. कारण पूर्ण आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आपलं असतं ते सगळं शिफ्ट होऊन सगळं जे बॉडीमध्ये खूप काही चेंजेस होत राहतात इंटरनली, आणि विच इज नॉट गुड ॲक्च्युली. असं नाही व्हायला पाहिजे. सो पॉसिबल होईल तेवढं आपण म्हणजे खेचतो तर आहेच सगळ्या गोष्टी आपण, पण जास्त स्ट्रेच करून उपयोग नाही आहे. आणि कुठे ना कुठे ते आपण जे ओव्हर एक्झर्शन आणि ओव्हर वर्क करतोय, जो वर्कलोड आहे तो कुठे ना कुठे कमी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. सो मी पण माझं जे अशी जी लाईफ आहे 24 आवर्स ड्युटी आणि हे मी कुठे ना कुठे पुढे जाऊन ते कमी करणार आहे. कारण इट इज नॉट गुड फॉर लॉंग टर्म. असंच जर आयुष्य काढत राहिलं तो जास्त हेल्थवर खूप जास्त सिरियस त्याचे परिणाम पडतील. सो आता उद्या पण हा जाणार आहे 6:30ला निघणार आहे, जो परवा येईल 10:30. आता माझे बॅक टू बॅक तसं पाहिलं तर 48 आवर्स ड्युटी आहे हॉस्पिटलमध्ये. त्यातले मध्ये फक्त 6 आवर्स ब्रेक आहे. सो हे ॲक्च्युली आम्हीच तसं ॲडजस्ट केलं आहे. नाही तर हॉस्पिटल युजली असे प्रोटोकॉल्स नाही फॉलो करणार. बट तेच ते म्हणतात की टाईम मॅनेज कसं करायचं, टाईम हे असं मॅनेज केल्यावर असं होतं, सगळं गोंधळ असतो. म्हणजे कुठे जायचं असेल तर सगळं काय अरेंज करायला लागतं ऑफकोर्स. बट आपण आपली काळजी पण घेतली पाहिजे. जसं रचना नेहमीच म्हणते की तुला सगळीकडेच यायचं गरज नाही आहे. जसं आता काल इम्पॉर्टंट फंक्शन होतं, इम्पॉर्टंट इव्हेंट होतं मायराचं. बट मी ट्राय केलेलं, पण जर मी उद्याचं पण जर ड्युटी ॲडजस्ट केली असती तर मला मग पुढे खूप हेक्टिक झालं असतं. सो दॅट मला ते नव्हतं करायचं. बट आमचे बेस्ट विशेस नेहमीच असणार आहेत मायरा फॅमिली, वायकुल फॅमिलीसोबत. सो मी अजून त्या ट्रॉमामध्येच मूवीचा आय गेस तेवढा इम्पॅक्ट आहे खूप. म्हणजे मला तर ते मी तेच म्हणत होते की माझ्याकडे जर ते खूप काही ऑप्शन्स असते तर मी पण असं काय काय केलं असतं. आता मला स्टोरी नाही सांगायची, तुम्ही जाऊन बघा. सो मी पण खूप एक्सायटेड आहे मूवी बघण्यासाठी. सो लवकरच बघेल. जसं रिलीज होईल 31st मला क्लिनिक आहे. सो मे बी 1st, 2nd जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी नक्की मूवी बघणार आहे मायरा. अँड येस, बेस्ट विशेस, ऑल द बेस्ट टू यू अँड ऑफकोर्स वायकुल फॅमिली. कारण त्यांच्या सपोर्ट आणि त्यांच्या अपब्रिंगिंगमुळे ती एवढी छान घडून आली आहे आणि प्रेक्षकांसमोर एवढं छान ती करत आहे. सो ऑफकोर्स हॅट्स ऑफ टू द फॅमिली. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा, हॅप्पी राहा, मस्त राहा, खुश राहा, फिट राहा. दॅट इज इम्पॉर्टंट. अँड लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. अँड येस, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.